नमस्कार. तुमचं सगळ्यांचं माझ्या एका नवीन ब्लॉग्समध्ये आणि एका नवीन रेसिपीमध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. सो मी आज बनवणार आहे इडली. कारण की ना म्हणजे चांगली येईल नाही येणार मला माहीत नाही, कारण की मी फर्स्ट टाईम बनवते. मी बनवली होती ह्याच्या अगोदर खूप दिवस झालं, म्हणजे 6-7 वर्ष झालं असेल. त्याच्या अगोदर बनवलेली होती, कारण की खायची असेल तर आम्ही बाहेर जातो इडली खायला. त्याच्यामुळं मी बनवत नव्हते, म्हणजे मला येत नव्हती म्हणून बनवत नव्हते. तर म्हटलं चला आजचा फर्स्ट टाईम आपण इडली बनवूयात. कशी तरी झाली असेल ना, म्हणजे व्यवस्थित आली असेल नाही व्यवस्थित आली असेल समजून घ्या, कारण की मी फर्स्ट टाईम करते. कारण की कोणता पण पदार्थ आपण जास्त करून फर्स्ट टाईम बनवला तर तो चांगला येत नाही हे मला माहिती आहे. पण काही काही असे आहेत की मी फर्स्ट टाईम बनवलेले आहेत, ते पण एकदम मस्त झालेत. आता इडली कशी होईल मला नाही सांगता येणार, तुम्हालाच कळेल पूर्ण व्हिडिओ बघितल्याच्या नंतर की कशी झाली आहे कशी नाही. तर चला इडलीला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूयात. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. काय काम होतं रुद्राचं, असं काम असतं काहीतरी करत बसतो तो वरती आली जास्त त्याला छोटी नको रुद्रांश. हे वहिनी ओरडतील की टेरेसवरती आलं ना तर त्याला ना म्हणजे असं काहीतरी खेळायला पाहिजे. एकतर इथं पूर्ण स्लॅबवरती ते काहीतरी नवीन आहे ते टाकले त्याला जास्त, म्हणजे खाली म्हणजे आदळायला वगैरे चालत नाही. झाडं वगैरे पण म्हणजे खाली ठेवलेत, कारण की माती पण जास्त जमत नाही, ते खराब होतं. आणि आत्ताच बसवलेलं आहे त्याच्यासाठी. सो आत्ता हे काहीतरी सोलर का काहीतरी बसवायचं आहे त्याच्यासाठी लावले, खूप वरती लावलं. सो चला निघूयात, उशीर झाला आहे आणि रेसिपीला घेऊया. सो मी आज बनवायला घेतलेली आहे इडली. तर चला म्हटलं इडली पात्र पण नवीन आणलं तर म्हटलं चला बनवूयात. तर त्याच्यासाठी ना मी ही डाळ आहे आणि तांदूळ आहेत ना, हे मी रात्री भिजू घातलेले आहेत. सो मी खूप उशिरा भिजू घातले, त्याच्यामुळं माझ्याकडनं ती क्लिप ॲड नाही करणं झाली. तर मग त्याच्यासाठी ही डायरेक्ट दुसऱ्या दिवशी सकाळचं आहे. सो ही डाळ छान भिजलेली आहे. त्याचं प्रमाण सांगते की मी 3 वाट्याला म्हणजे एक अर्धा वाटी आणि थोडीशी जास्त पाऊण वाटी म्हणजे उडीद डाळ घेतलेली आहे. आणि ती मिक्स भिजू घातली होती 2-3 पाण्याने छान धुवून. आणि तांदूळ आहेत हे मी आपले म्हणजे डेली आपण जो वरण भात करतो ना त्याच्यासाठीच लागणारे तांदूळ मी ह्याला वापरलेले आहेत. सो बघू शकता एकदम डाळ मस्त छान भिजलेली आहे. आणि आत्ता मी सकाळच्याला ना हे भिजलेलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सर वाटं. तर बघू शकता एकदम छान अशी बारीक, म्हणजे जसा बारीक रवा असतो ना तसा वाटून घेतलेला आहे. सो मी फर्स्ट टाईम बनवते त्याच्यामुळे मला नाही माहीत की एवढी छान येईल की नाही, कारण की हे आत्ता मी सकाळच्याला काढून ठेवते आणि पीठ भिजवायला. आणि आपल्याला ह्याची इडली बनवायची आहे रात्रीच्याला. सो चला बघू शकता आता सगळं तांदूळ आणि डाळ आहे ती सगळी आपण ना मिक्सरला छान वाटून घेऊयात. आणि माझी थोडीशी चुकी झाली, म्हणजे काय झालं हे मी तुम्हाला शेवटला सांगते, कारण की अगदी थोडीशी चुकी झाली, नाहीतर इडली ना एकदम मस्त झालेली आहे. आणि बघू शकता पूर्ण तांदूळ आणि डाळ आहे ती पूर्ण वाटून घेतली आणि एकदम छान बारीक वाटलेली आहे. स्वतः आपण नाही हे भिजवायला घालूयात. आणि मेन म्हणजे मला आज दिवसभर खूप जास्त काम होते. मी आज शेंगदाण्याचे लाडू पण बनवलेले आहेत, त्याची पण एक रेसिपी तुम्हाला म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवेल मी, म्हणजे कशी बनवले काय ते. तर बघू शकता आत्ता सगळी डाळ आणि तांदूळ आहेत हे आत्ता आपण ना सगळे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहेत. सो मी थोडंसं हळूच बोलते, कारण की रुद्रांश झोपलेला आहे आणि पंखा लावला आहे, फॅन वगैरे लावला तर तो छान झोपतो. आणि मी जर आता फॅन बंद करेल व्हिडिओ एडिटिंगसाठी तर तो लगेच उठेल, त्याच्यामुळं मग मी किचनमध्ये येऊन व्हिडिओ एडिटिंग करते. सो थोडंसं हळूच बोलते, कारण की मोठ्याने जर बोलले तर तो उठेल. त्याच्यामुळे आत्ता मी पण जेव्हा इडली वगैरे बनवते ना, कोणती पण रेसिपी बनवते ना, मी पण 2-3 व्हिडिओ बघते त्याच्यानंतरच व्हिडिओ बनवते. त्याच्यामुळं म्हणजे बऱ्यापैकी जमतं फर्स्ट टाईम बनवलं तरी पण. तर मी आत्ता त्याच्यामध्ये ॲड केलं पाणी जेवढं लागेल तेवढं, म्हणजे मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं त्यांनी सांगितलं होतं की जेवढं पाणी लागेल तेवढं ॲड करायचं. सो मी तेवढं पाणी ॲड केलं. फक्त माझ्याकडे ना मेथी दाणे नव्हते ह्याच्यामध्ये आणि पोहे पण संपलेले होते. ॲक्च्युली ते 2 जरी वस्तू असेल तर मला वाटतं ह्याच्यापेक्षा छान इडली झाली असती, पण थोडीशी घाई केली. म्हटलं कंटाळा केला की आणायला, म्हणून म्हटलं चला ह्यावेळेस करून बघूयात. आणि एवढी छान नाही जमली तर दुसऱ्या वेळेस जशी मी बघितली होती ना सेम तशी बनवणार आहे. सो त्याचा पण व्हिडिओ मी नक्की अपलोड करेन, म्हणजे ह्या वेळेस कशी झाली आणि दुसऱ्या वेळेस कशी झाली हे पण मला पण कळेल. असं बघू शकता जेवढं लागणार आहे तेवढं मी पाणी ॲड केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये टाकते मीठ. आणि मीठ टाकलं ना हे छान 5 मिनटं फेटून घेते, म्हणजे त्याच्यामध्ये फुगे तयार होत आहेत, छोटे छोटे बबल्स, आणि मग त्याने इडली छान फुगती. तर आत्ता मी हे छान मिक्स करून घेते. आणि थोडंसं म्हणजे आता गरमीचं आहे, गरमीचं वातावरण आहे, त्याच्यामुळं कुठं पण ठेवलं तरी छान फुगणार आहे पीठ.
सो बघू शकता हे छान, म्हणजे मी दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेतलं होतं, पण ह्याला ना झाकण छान होतं म्हणून मग मी ह्याच्यामध्ये परत ठेवलं आणि एका जागेवर गरमीला ठेवून दिलं. आणि आत्ता हे घेते आता मी रात्रीच्याला इडली बनवायला. सो इडली पात्रामध्ये मी अर्धा तांब्या पाणी घातले, म्हणजे 1 ग्लास पाणी घातलेलं आहे. आणि त्याला छान उकळी येऊस तर मग म्हटलं आपण जे इडलीचे भांडे आहेत त्याला तेल लावून इडली त्याच्यामध्ये टाकून घेऊयात. सो बघू शकता पीठ ना छान फुगले बरं का. इथपर्यंत रेसिपी छान झाली, म्हणजे पीठ पण छान फुगलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मी मेथी दाणे पण नाही टाकले, पोहे पण नाही टाकले, पण तरी पण पीठ ना एकदम छान, म्हणजे जसं बाकीचे बनवता येत ना एकदम तसं झालं. बघू शकता फक्त चुकी झाली आहे की मी इडली काढताना थोडीशी घाई केली, म्हणजे एकदम गरम गरम इडली काढायला गेली. कारण की आपण दुसरं काही पण बनवताना म्हणतो गरम गरम छान लागत डोसे वगैरे, तसंच मला वाटलं की इडली गरम गरम जेवायला छान लागेल, त्याच्यामुळं मी थोडीशी घाई केली. त्याच्यामुळं फक्त इडली काढताना थोडीशी म्हणजे व्यवस्थित नाही निघली आहे. फक्त तेवढाच एक प्रॉब्लेम झाला, नाही तर इडली फुगली आहे. म्हणजे सगळ्यांची फुगते एवढी नाही, पण छान बऱ्यापैकी छान मस्त फुगली. सो आता हे भांडे आहेत इडलीचे, ह्याला सगळ्याला तेल लावून घेते. ब्रश नव्हता तर हातानेच तेल लावून घेतलेलं आहे. आणि आता आपण एक एक पळी घालून त्याच्यामध्ये इडलीच्या भांड्यामध्ये ठेवूयात. कारण की मी एका टायमाचीच बनवणार होते, कारण की म्हटलं फर्स्ट टाईम बनवायची, जास्त जर बनवली खराब झाली तर उगाच पीठ टाकून द्यायला नको. त्याच्यामुळं मग मी थोडंसंच, म्हणजे एका टायमाला लागेल तेवढंच पीठ भिजवलं. आणि चटणी थोडीशी जास्त झाली, कारण की चपात्या होत्या सकाळच्या, म्हणून म्हटलं असू दे ठीक आहे जास्त झाली तर. आणि आता बघू शकता हे भांडं आहे ना मी असं ठेवले. सो मी अजून एक तुम्हाला सांगते की आता दुसरं भांडं कसं ठेवायचं, कारण की मी पण फर्स्ट टाईम तसं बघितलं होतं कसं ठेवायचं काय. तर हे 3 होल आहेत ना, जी खालचं भांडं आहे त्या भांड्याच्या जी इडली आहे ना, त्या हे 3 डॉट आहेत त्या इडलीवर आले पाहिजे. म्हणजे काय होतं, वरची जी इडली आहे ना ती त्याच्यावर नाही ठेवायची, म्हणजे जे त्याच्यामधनं जे वाफ निघते ना त्याच्याने ही इडली छान उकडते असं म्हणतात. त्याच्यामुळे मग मी सेम तसंच ठेवलं. आत्ता काय फक्त 2 भांड्यामध्ये इडली बसले, खूप जास्त पीठ नव्हतं. आत्ता एक लावते कुकर ह्याचं इडलीचं, आणि नंतर एक भांडं लावलं तर सगळी इडली म्हणजे 3 ह्याच्यात 2 ह्याच्यात बसून गेली, जास्त पण नव्हती. आणि बघू शकता आत्ता मी इडली काढलेली आहे. सो थोडीशी गरम गरम काढली, म्हणजे फुगली छान मस्त. फक्त माझ्याकडनं ना काढताना मी चमच्याने जी काढली ना ती थोडीशी गरम काढली, त्याच्यामुळे एकदम गोल आकार नाही आला, नाहीतर बाकी एकदम छान आलेली आहे. सो आत्ता बनवली आहे चटणी, कारण की पूर्ण एका रेसिपीमध्ये बनवायचं म्हटलं ना खूप मोठा व्हिडिओ होतो. चटणी तर एकदम मस्त झालेली आहे, कारण की आम्ही मेदूवडे वगैरे बनवतो जास्त, त्याच्यामुळं मला चटणी एकदम छान बनते. त्याचा पण एक व्हिडिओ मी अपलोड करणार आहे चॅनलवरती, दुसरा व्हिडिओ भेटेल. सो बघू शकता एकदम चटणी छान झाली. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. आणि मी फर्स्ट टाईम बनवलेली इडलीची रेसिपी कशी आली ती पण मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. सो आत्ता ना इडली झालेली आहे आणि चटणी पण झाली आहे. स्वतः लगेच ताटामध्ये वाढायला घेऊयात, कारण की रुद्रांशला तर मी बनवली तरी पण, म्हणजे फर्स्ट टाईम बनवली तरी त्याला खूप आवडली.